सचिन मीनाक्षी ब्लॉग्समध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण वसईच्या श्री तुंगारेश्वर महादेव मंदिराला भेट देणार आहोत। श्री तुंगारेश्वर मंदिराजवळ पोहोचण्याआधी हायवेला तुंगारेश्वर महादेव देवस्थानचा बोर्ड आपल्याला दिसतो। मग त्याच्या पुढे 2-3 किलोमीटर तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये आपला प्रवेश होतो। एंट्री गेटवर तिकीट काढल्यानंतर आपल्याला अभयारण्यात प्रवेश मिळतो। मग तिथून पुढे साधारणतः 1 किलोमीटर पुढे तुंगारेश्वर मंदिर आहे जंगलामध्ये। जंगलामध्ये रस्ता हा कच्चा आहे, मातीचा आहे, चढण उतरणीचा आहे। अशा पद्धतीने साधारण आम्ही भिवंडीवरून 51 किलोमीटर लांब असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्यात आम्ही आधी पोहोचलो आणि नंतर मंदिराजवळ गेलो। सुंदर असे श्री तुंगारेश्वर महादेवाचे देवस्थान आहे। आम्ही रिक्षाने गेलो, साधारण 1.5 ते 2 तास आम्हाला लागले। अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत। आम्हाला रस्त्यात काही माकडे दिसली, त्यांना बघून मजा वाटली। खूपच माकडे होती। मित्रांनो, तुंगारेश्वर महादेव देवस्थानाचा जर आपण इतिहास पाहिला तर भगवान परशुरामाने तुंगा नावाच्या राक्षसाचा इथे वध केला होता। त्यामुळे या देवस्थानाला तुंगारेश्वर असे नाव पडले असे म्हटले जाते। श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सुद्धा इथे ध्यान केले होते असे म्हटले जाते, ज्याला आता सोपारा किंवा नाला सोपारा असे म्हटले जाते। त्या मंदिराच्या आर्किटेक्चरचा जर आपण विचार केला तर नैसर्गिकरित्या एका विचित्र सुंदर बागेत वसलेले आहे। घुमटात त्रिशूल क्षितिजाच्या विरुद्ध प्रभावीपणे उभा आहे। मंदिराची खोली छोटी होती, पण रंगीबेरंगी काचेच्या मिनी मलिष्ट कामांनी सुंदरपणे सजलेली होती। खोलीच्या एका कोपऱ्यावर दिवे लावले होते आणि छोटेसे मंदिर होते, देवीचे छोटेसे मंदिर होते। मध्यभागी मुख्य लिंग आहे, भगवान शिव, त्याच्या भोवती पिताली गुंडाळीत मिठीत असलेला नाग आहे। वर एक पितळेची चौकट लटकलेली असते आणि त्यावरून पाणी गळत होते। मंदिरात पवित्र भूमितीची काही चिन्हे देखील आहेत। मंदिराची रचना वास्तुशास्त्रानुसार केली गेली आहे।